CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी व शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात 14 ऑक्टोबर रोजी चिखली तहसील कार्यालयासमोर ओबीसी समन्वय समिती चिखली शाखेच्या वतीने भव्य एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। शेकडोंच्या संख्येने ओबीसी बांधव सकाळपासूनच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जमा झाले होते। समाजाच्या हक्कांवर कुठलाही गदा आल्यास गप्प बसणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनातून स्पष्ट झाली। आम्ही एकजुटीने आहोत, आमच्या हक्कांवर कुणाचाही डल्ला चालणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। शासनाने या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनाला ओबीसी समाजातील मान्यवर तसेच युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। ओबीसी समन्वय समिती बुलढाणा मार्फत आम्ही आज चिखली तहसील येथे एक दिवसीय धरणे आंदोलन ओबीसी समितीच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। तर या ठिकाणी आमचे असंख्य असलेले बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या आंदोलनासाठी आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत, जे काही आमचे गाऱ्हाणे आहे, जे काही आमचं म्हणणं आहे ते आम्ही एका पत्रकाद्वारे या तहसीलदारांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आमच्या सर्व मागण्या आम्ही त्यामध्ये मांडलेल्या आहेत। तर आमचे सरकारकडे हीच विनंती असणार आहे की जे तुम्ही 2 सप्टेंबरला जो GR काढलेला आहे त्यामध्ये ओबीसी हा घटक आज कुठे आहे आणि तो तुम्ही कसा समाविष्ट केला हे आम्हाला सांगण्यात यावं। आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो हा ओबीसी मध्ये आम्ही पूर्वीपासूनच आहोत, तर त्यामध्ये आम्ही सुद्धा किती गरीब आहोत हे आता सरकारला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। हे आम्ही या धरणे आंदोलनातून स्पष्ट केलेलं आहे आणि जर ही हाक आमची सरकारपर्यंत पोहोचवली नाही तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या सरकारला देत आहोत। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।